नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आपण ह्या बारामतीतील कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत आणि या कृषी प्रदर्शनामध्ये जे नवीन संशोधन झालं आहे त्या नवीन संशोधनावर आधारित खूप काही भाज्या ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यात सगळ्यात सुरुवातीला आपण बघतोय हा जो दोडका आहे हा साधारणतः 2.5 फूट उंचीचा हा दोडका आहे आणि इथं जर तुम्ही पाहिल्यात बऱ्यापैकी हे बघा ह्याची उंची हा सुद्धा साधारणतः हातभर मोठा असा हा दोडका आहे आणि यांचं म्हणणं आहे की साधारण 3 फुटापर्यंत हा दोडका येऊ शकतो. ही दोडक्याची बाग या ठिकाणी केलेली आहे आणि इथं शेजारी जे सगळे दोडके दिसत आहेत आपल्याला हे सगळे साधारणतः त्याच लांबीचे आहेत. म्हणजे ह्या कृषी प्रदर्शनामध्ये सध्या शेतीवर जो काही संशोधन चालू आहे, वाढती लोकसंख्या लक्षात घेता यामध्ये आपण बघत आहोत हे वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या आणि फळांवर जी संशोधन चालू आहे त्या संशोधनामधूनच हा 2.5 ते 3 फुटी दोडका आपल्याला बघायला मिळत आहे. मित्रांनो, हा बघा, हा दोडक्याची साईज आपण तुम्हाला दाखवत आहोत. 1 हात उंच आणि माझ्या उंचीला जर पाहिलं तर कमरेपर्यंत साधारणतः येईल असा हा दोडका उत्पादन आहे. आता रोहित पवारांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि ते आताच ह्या एक्झिबिशनमधनं जात आहेत. मित्रांनो, हा दोडका एवढा मोठा का झाला याचं माहिती ज्यावेळेस आपण घेतली तर त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर या झायटॉनिक गोधन या खताचे ज्या आयोजक आहेत त्यांनी माहिती दिली. कशामुळं हा दोडका एवढा मोठा झाला? नमस्कार, मी राहुल शेडगे. आता तुम्ही बघताय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा दोडका तुमच्या समोर आहे, सगळ्यांच्या समोर. तुम्ही हे जे गोधन बघताय सगळ्यात महत्त्वाचं हे शेणखत आहे. हे रेग्युलर शेणखत, हे कच्चं शेणखत आणि हे रेग्युलर शेणखत. हा जो प्रोडक्ट दिसतोय झायटॉनिक गोधन, ह्याच्या माध्यमातून आपण ह्याच्यावरती जैविक प्रक्रिया केलेली आहे आणि साधारण 60 दिवसामध्ये तुम्ही जे हे शेणखत बघताय हे पूर्ण असं चहा पावडरसारखं एकदम भुसभुशीत आणि ताकदवर तयार होतं. आणि हेच शेणखत आपण ह्या बेडमध्ये सुरुवातीला भरून घेतलेलं होतं. त्याच्यासोबत जे आमचं झायटॉनिक तंत्रज्ञान आहे त्याच्यातलं झायटॉनिक झायटॉनिक NPK आणि झायटॉनिक झिंक हे जे एक मॉलिक्युल आमचं किट येतं ते आम्ही ह्या बेडमध्ये आधी भरून घेतलं आणि त्याच्यानंतर लागण केली. लागण केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कोणतं जरी पीक असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय, पीक जर का तंदुरुस्त यायचं असेल तर तुमची माती तंदुरुस्त आणि ताकदवार पाहिजे. तर त्यासाठी मातीची ताकद वाढवण्यासाठी आम्ही हे गोधन त्याला वापरलेलं आहे. हे वापरून मग किती दिवसात फळ तयार होतं? हे वापरल्यानंतर कसं आहे की ज्याला आमचे जे बाकीचे काही जे जैविक उत्पादन आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने दिलेले आहेत. त्याच्यानंतर हा साधारण 2 ते 2.5 महिन्यामध्ये आपण बघतोय की एवढा प्लॉट तुमच्या समोर आता अवेलेबल आहे. त्याची जर का साईज बघितली तर बघा साधारण 2-2.5 फुटापर्यंत पण जवळपास त्याची साईज झालेली आहे. त्याला जे अन्नद्रव्याचा पुरवठा आहे ते पूर्ण हे जे खत आहेत आपली झायटॉनिकची ते पूर्ण त्याला जमिनीतून बॅलन्स फॉर्म मध्ये उपलब्ध करून देतो. मित्रांनो, जर तुम्हाला अशाच पद्धतीचे फळ आणि भाज्यांवर प्रक्रिया करायची असतील तर हे खत आहे. बारामती एक्झिबिशन सेंटरमध्ये तुम्ही नक्की भेट द्या. मित्रांनो, आपण मिरची जी आहे ही लाल मिरची पाहिलेली आहे, तशीच हिरवी मिरची आपण पाहिलेली आहे, बेडगी मिरची सुरकुतलेली पाहिली आहे, लवंगी मिरची छोटीशी जी आहे ती आहे, त्याचनंतर गुंटूर, अशा वेगवेगळ्या मिरच्या आपण पाहिलेल्या आहेत. परंतु ह्या एक्झिबिशनमध्ये जे शेती उत्पादन शेतकी ॲग्रो जे एक्झिबिशन आहे ह्यामध्ये आम्हाला एक नवीन मिरची बघायला मिळाली, ती काळी मिरची आम्हाला बघायला मिळाली. आणि ही काळी मिरची जी आहे ही या ठिकाणी आपण बघत आहोत. ह्यांनी ह्याच्यावर प्रयोग जे केलेत ते प्रयोग करून मिरचीचा रंगच जो आहे हा बदललेला आहे. आणि आपल्या समोर जी आहे ही एक आपण मिरची बघत आहोत जी काळ्या रंगाची आहे. हा केविकेचा प्लॉट असून झायटॉनिक कंपनीने ह्याचं हे केलेलं आहे. जे ऑर्बी सीड्स आहे, ऑर्बी सीड कंपनी यांनी हे सीड प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यांनी ही काळ्या मिरचीची व्हरायटी दिलेली आहे, ती म्हणजे काळी
काली मिरची ही व्हरायटी आहे ह्याची आणि ह्या झाडाची हाईट मॅक्झिमम ही 6 फुटापर्यंत चालते आणि मिनिमम ही 4 फुटापर्यंत चालते आणि तशीच मिरचीची साईज म्हणजे लेंथ ही 6 सेंटीमीटर असते आणि मिनिमम ही 4 सेंटीमीटर असते. तसेच ह्या म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेत ह्या बाकीच्या सगळ्यांच्या तुलनेत 3 पट ही मिरची जास्त तिखट आहे आणि ही अजून शेतकऱ्यांना त्यांनी सीड प्रोव्हाइड न केल्यामुळे अजून ही मार्केटला आली नाही. मित्रांनो, आपण भेंडी पाहिलेली आहे. हिरव्या रंगाची भेंडी असते. बाजारात आपण इतके वर्ष ही भेंडी खातोय, मात्र आता इथं जे संशोधन करून वाढवण्यात आलेली आहे ती लाल भेंडी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि हे बघा, ह्या ठिकाणी ही जी झाडं आहेत ह्याच्यामध्ये हे बघा ही लाल भेंडी आणि फुल साईज जी आहे ह्या भेंडीची आपण बघू शकतो. ह्या सगळ्या भेंडी ज्या आहेत हे छोटे छोटे भेंडी आहेत आणि ही लाल भेंडी आपल्याला बघायला मिळते. हे संशोधन करून तयार केलेली हा जी भेंडी आहे त्याच्यामुळं आपण ह्याच्यात काय फरक आहे ती आता माहिती घेणार आहोत. तर ही जी लाल ओकराची व्हरायटी दिसते ती आहे बायो 45. त्या व्हरायटीचं नाव आहे बायो 45. ह्याच्यामध्ये अशी क्वालिटी आहे की हे फेरस रिच कंपाऊंड आहेत ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त येतं. त्याच्यामुळे आपण ही ना वापरतो आणि ह्याचा मेन पर्पज असा आहे की हे एक्सपोर्ट पर्पजसाठी वापरली जाते. पण ह्याचे फायदे काय आहेत? हां, फायदे असे आहे की ते न्यूट्रिशन रिच आहे. त्याच्यामुळं उपयोग होतो त्याचा? त्याच्यामुळे डायबिटिकचे पर्सन आहेत तर त्यांच्यासाठी हे उपयोगाचे आहे आणि आपल्यामध्ये शरीरामध्ये कसं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यासाठी ह्याचा उपयोग जास्त होतो, केला जातो. म्हणजे तसं संशोधन झालेलं आहे. मित्रांनो, शेतीमध्ये सुद्धा AI तंत्रज्ञान आलेलं आहे आणि ह्या AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन कसं वाढवता येईल, कमी पाणी देऊन जास्त ऊस आणि जास्त वजन कसं घेता येईल याचा हा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. बघूयात काय ते. मित्रांनो, तुम्हाला जसं सांगितलं की ऊस उत्पादन हा महाराष्ट्रातला प्रमुख उत्पादनापैकी एक आहे आणि ह्या ऊस उत्पादन वाढण्यासाठी वेगवेगळे प्रयोग जे आहेत हे सध्या सुरू आहेत आणि AI तंत्रज्ञान जे आहे ते वापरून ऊस शेती किती वाढवता येईल यासाठीचा हा प्रयोग या बारामतीतील कृषी जे प्रदर्शन आहे त्यात केलेलं. त्याची माहिती नक्की ऊसाचा काय वापर होतोय आणि कसा उपयोग होतोय, ऊसासंदर्भात काय संशोधन झालं आणि काय उपयोग होतोय याच्या माध्यमातून. तर हा आपण बारामतीतील कृषी केविकेचा हा AIचा प्लॉट आहे. इथं आपण 2 प्रकारे दाखवण्यात आले की AI आणि नॉन AI यामध्ये कसा फरक दाखवता येतो की ज्यामुळे आपण शेतकऱ्यांचे उत्पन्न कसं वाढवू शकतो. जसं आपण चांगले शेतकरी जर बघितले तर ते 80 ते 100 टनापर्यंत उत्पन्न काढतात. तर आपण ते अजून एक टप्पा पुढे नेऊन 120 ते 150 टनापर्यंत उत्पन्न कसे जाईल यावर आपले एकरी ह्याच्यावर आपले प्रयत्न चालू आहेत. तर जसं आपण दाखवतोय की इथं आपल्याकडे किती 10 ते 11 ते 12 एवढ्या कांड्यावर ऊस आपण ठेवलेला आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात फुटवं 11 फुटव्यापर्यंत आपण आहे. तसंच आपण जर नॉन AI मध्ये बघा गेलो तर त्या साईडला तुम्ही बघत असाल तर तिकडे 3, 4, 5 ते 6 फुटवे एवढे आहेत. मग त्या फुटव्याची संख्या पण वाढवली आहे. पण जर शेतकरी कसं म्हणतात की जर फुटवे कमी असतील तर ते जाड असतात. पण येथे आपण फुटव्याची संख्या वाढवण्याबरोबर ते फुटवे जाड पण राहतील याची काळजी घेऊन केलेले आहे. आता हे AI काम कसे करते तर आपल्याकडे एक पूर्ण ऑटोमॅटिक वेदर स्टेशन एक आपण बसवतो. केविकेच्या मार्फत ते बसवलं जाते. त्याला संपूर्ण एक 10,000 रुपये खर्च आपण रेंटल बेसिसवर देतो. म्हणजे एक सीझन थोडक्यात एक पूर्ण 1.5 वर्षाचा सीझन आपण एक 10,000 रुपये त्याचं. पाणी किती लागतं, पाण्याची काय परिस्थिती? आता याचं पाणी रेग्युलर पेक्षा आपल्याला कमी लागते. जवळपास 2,70,000 ते 80,000 मध्ये आपण रेग्युलरला देतो. म्हणजे पारंपरिक पद्धतीने 2,00,000 ते 17,000 80 लिटर पाणी देतो एवढं. त्याच्या इथं आपण हे फक्त 1,60,000 लिटर मध्ये म्हणजे जवळपास एक 30 ते 40% पाण्याची बचत आपण इथं करतोय आणि प्लस ऊस वाढ आणि त्याच्यातच ऊस वाढतो. म्हणजे थोडक्यात जर पाणी कमी प्रमाणात असेल तर आपल्याला ह्याची आर्द्रता कमी राहते. म्हणजे थोडक्यात वापसा कंडिशनवर ऊस कंटिन्यू जमीन असते. वापसा कंडिशनवर असले तर पाणी 50% पाणी 25% हवा आणि 25% पाणी 25% हवा आणि 50% माती असं ते कॉम्बिनेशन असतंय. हे जर बरोबर राहिलं तरच ऊसाची मुळांची वाढ होते, त्याच्याबरोबर त्याची पण उंची वाढते. AI तंत्रज्ञान कसं वापरायचं आणि त्याची डिटेल माहिती किंवा त्या तंत्रज्ञानाचा संपूर्ण अभ्यास आणि आपल्या शेतात वापरण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च याची जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या बारामतीला जे प्रदर्शन चालू आहे या ठिकाणी संपूर्ण प्लॉट तयार केलेला आहे, ज्या ठिकाणी नॉन AI ऊस आणि AI ऊस दोन्ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत. हे सगळे AIच्या याचे ऊस आहेत. आपण बघतो त्यांची हाईट आणि त्यांच्या कांड्या आणि त्याची जाडी ही संपूर्ण आहे. अभ्यास करायचा असेल, उत्पादन वाढवायचं असेल तर प्रदर्शनाला नक्की भेट द्या. पुढील 5 दिवस हे प्रदर्शन सगळ्यांसाठी खुले आहे. मित्रांनो, हा जो फोटो स्पॉट आहे हा कृषिक 2025चा आहे आणि या ठिकाणी आपण आपले फोटो काढू शकतो, सेल्फी घेऊ शकतो आणि एक मस्त असा स्पॉट या ठिकाणी तयार केलेला आहे.
एक आणखीन एक मस्त डिझायनिंग या ठिकाणी तयार केलेलं आहे. गौतम बुद्धांचा शेती करताना शेतीचं जे नांगर आहे त्या नांगराच्या बॅकग्राऊंडवर तयार केलेला हा एक स्पॉट या ठिकाणी आपण बघू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी भीमथडी जत्रा भीमथडी फाउंडेशनच्या तर्फे आयोजित केलेला हा एक स्टॉल आपण बघतोय. भरड धान्यावर आधारित हा जो संपूर्ण थीम आहे ही संपूर्ण तयार केलेली आहे. या ठिकाणी ग्रामीण लुक जो आहे हा देण्यात आलेला आहे. भरड धान्यामधील राळा, भगर, हिरवा सामा, वरई, भरड धान्य शेती, त्या शेतीमधलं जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये मळणी, त्यानंतर पाखडणे, धान्य काढणे, धान्य चाळणे आणि भरडणे हे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे तुळशी वृंदावनाला पाणी घालणारे आपली महाराष्ट्रीयन महिला या ठिकाणी भरड धान्याची भाकरी, चुलीवरची जी भाकरी तयार केली जाते तो एक. त्याचप्रमाणे या ठिकाणी ठेचा आहे. पापड उद्योग, पापड बनवण्यासाठी तयार केलेला पापड विक्री आणि भरड धान्य प्रक्रिया केंद्र जे आहे हे या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, मिलेट धान्यांपासून तयार केलेला वडापाव, पॅटीस असे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आहेत. हा पॅटीस दिसतोय आणि हे त्याच्यामध्ये आतमधलं स्टफिंग. हे ॲक्च्युली आपले रागीनी बनवलेलं आहे. फॉक्सटेल मिलेटचं आहे ॲक्च्युली हे. आणि आपण शिरा पण बनवलेला आहे आणि तिखट उपमा पण बनवलेला आहे फॉक्सटेल मिलेटचा. याच्यामध्ये हाय ग्लुटेन असतं, अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपले डायबिटीसच्या पेशंटसाठी वगैरे चांगलं असतं. आणि त्यामध्ये आपण शुगर पण ॲड केलेली नाही आहे, गूळ आहे त्यामध्ये आणि साजूक तूप आहे. सो हे हेल्थसाठी पण बेनिफिशियल आहे. पॅटीस हे ॲक्च्युली आपण बेसनचं करतो, पण आपण याच्यामध्ये नागलीचं पीठ वगैरे हे पण आणि मिलेटचं हे मिक्स केलेलं आहे. न्यू ट्रायल घेतलेला आहे हो त्याच्यामध्ये. हो, लोकांचा काय रिस्पॉन्स आहे? लोकांचा छान रिस्पॉन्स आहे सकाळपासून. मित्रांनो, भविष्यामध्ये जे संशोधन होईल ते कदाचित डाळीच्या पिठापासून कोटिंग असण्यापेक्षा हे मिलेटचे जे आहेत नाचणी किंवा ज्वारी यांच्यापासून तयार केलेलं कोटिंग आणि त्याच्यामध्ये आतमध्ये बटाटा स्टफिंग आपल्याला खायला मिळू शकतं. मित्रांनो, हा आहे आपला शेतकरी बांधव जो आपल्यासाठी धान्य पिकवत असतो आणि शेतकरी महिला भगिनी जी आपल्या शेतातनं धान्य आणून आपल्याला सर्व विक्रीसाठी तयार दिले जातात, पाठवले जातात. असा हा एक फोटो पॉईंट या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. 110 एकरामध्ये हे एक्झिबिशन आहे आणि आपण एक एक टप्पा पार करत पुढं येत आहोत. च्या साह्याने औषध फवारणी किंवा पाणी फवारणी जी आहे ही सुद्धा केली जाते. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ही फवारणी जी आहे ही करू शकतो. योग्य प्रमाणात पाणी आणि औषध फवारणी यामार्फत केली जाऊ शकते. मित्रांनो, दुधी भोपळा आपण जे बघितलेले आहेत नेहमी खाण्यासाठी वापरला जातो, परंतु या ठिकाणी जी साईज आहे ही आपण बघू शकतो. साधारणतः 5 ते 6 फूट हाईट असलेले हे जे दुधी भोपळे आहेत आपण बघू शकतो आतमध्ये आणि बाकी भरपूर व्हरायटी आहेत. काय वैशिष्ट्य या दुधी भोपळ्यांचं? हे बघा, ही गावरान आहे मेन गोष्ट. वाईल्ड व्हरायटी ही जास्त करून ही कोणी ही तयार केलेलं नाही हायब्रिड वगैरे. हे आपोआप नॅचरली तयार झालेले आहेत. बरं. आणि हे आपलं फर्स्ट जे हे रेनफॉल होतं मिरगा पाऊस तेव्हा लावले जातात आणि हे 7-8 महिने ह्याच्यातनं उत्पन्न घेतलं जातं. आणि हे जे काय साईज काय आपल्या हातात नसते ते ऑटोमॅटिक वाढत. परंतु या ठिकाणी आता आपल्याला 5 ते 6 फूट उंचीचे हे जे दुधी भोपळे ते बघायला मिळत आहेत. हा सुद्धा दुधीच आहे का? दुसरी व्हरायटी पण काय म्हणतात त्याला? विणा. मित्रांनो, हा आपण विना पद्धतीचा हा जो भोपळा आहे हा एक या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि या ठिकाणी बघा हे सुद्धा यांची जी साईज आहे या ठिकाणी साईज आपण त्यासाठी तुम्ही ह्या कृषी प्रदर्शनाला भेट देणं खरं तर गरजेचं आहे. आणि हा नॅचरल आहे, कुठल्याही पद्धतीचं इंजेक्शन देऊन किंवा काय देऊन तयार केलेलं नाही असं सांगितलं जात आहे.
तुंबडी ही बी वाजवण्याची एक यंत्र. ही तुंबडी आहे जे वाजवण्याचं एक प्रकार आहे, यंत्र आहे हे आहे. आणि हे सुकवल्यानंतर ते खाली तयार केलं जात असतं आणि हे प्रकार आपल्याला ह्या एक्झिबिशनमध्ये बघायला मिळणार आहेत. हे वाढल्यानंतर हे वाळल्यानंतर आपण पोहण्याची प्रॅक्टिस, आता जे एअर बॅग्स वापरतो त्या पद्धतीने काम करताना पूर्वी हे भोपळे बांधून सुकल्यानंतरचे पोहण्याच मुलं शिकत होती जी गावाकडं आपण बघू शकतो. आणि आता या प्रदर्शनामध्ये भोपळ्याचे जे आहेत हे 20 ते 22 व्हरायटी जे आहेत हे आपण बघू शकतो. मित्रांनो, हा आपण हाईट बघतोय साधारणतः माझ्या हाईटपेक्षा 1-2 फूट फक्त कमी असेल आणि हा अजून वाढत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि असे हे भोपळे आपण या प्रदर्शनात बघू शकणार आहोत. आणि हा त्यातला दुधी भोपळ्यामधला हा फुल साईज आहे जो सुकवलेला आहे दाखवण्यासाठी. आणि हा साधारणतः 5 फूट म्हणजे माझ्या उंचीला फक्त 1 वीत कमी आहे एवढा हा उंच आणि भरपूर मोठा हा दुधी भोपळा तयार झालेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी शेतीसाठी लागणारे सर्व अवजार आहे. त्यामध्ये ट्रॅक्टर आहे, फवारणी यंत्र आहेत, JCB आहे ज्याच्यावरनं धान्य घेऊन धान्य पाखडले जाते. असे सर्व अवजारे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यांचे प्रात्यक्षिकसुद्धा या ठिकाणी बघता येणार आहेत. मित्रांनो, हे जनावरं जे आहेत आपले गोधन त्यांच्यासाठीचं हे एक्झिबिशनचा भाग आहे. वेगवेगळ्या जातीच्या गाय जे आहे या ठिकाणी आपण बघण्यात येत आहे. या ठिकाणी घोडासुद्धा आहे. सोन्या आणि हिरा हे खिलारी बैलजोडी जी आहे हे आपण बघत आहोत. पाटसचे देशपांडे बंधू यांची ही आहे काळी कपिला. काळी कपिला गाय, याचं वय आज सध्या 1 वर्ष 2 महिने आहे. छान दिसतेस, मस्त सजवलंय तुला, 1 नंबर. बरोबर आहे का? कुक्कुटपालन वनराज, कावेरी ह्या ज्या जाती आहेत गावरान ज्या डेव्हलप केल्या गेलेल्या आहेत त्यांचं सुद्धा एक्झिबिशन आहे. कडकनाथ कोंबडीसुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो. मित्रांनो, हा टमाटे आहे. टमाटे आपण लाल टमाटे नेहमीच बघतो, नेहमीच वापरतो, परंतु या ठिकाणी आणखीन त्याच्यावर संशोधन झालेलं आहे. आणि आता हा एक टमाटो आपण बघतोय. हे टमाटे आहेत बरं का, हे जांभूळ नाही आहे. हे टमाटे आहेत जे निळ्या रंगामध्ये आलेले आहेत, वांग्यासारखे दिसत आहेत. आणि हे सगळे टमाटेच. आणखीन एक प्रकार हे बघ, या ठिकाणी हे काळे टमाटे आहेत, रंगाने काळे. आणि हे बघा, हा टमाटाच आहे, जांभूळ नाही, हे लक्षात ठेवा. कुठल्याही प्रकारचं वांग नाही आहे. चेरी टमाटेमध्ये आलेले हे लाल चेरी टमाटे आपण नेहमीचे आहेत ते बघतच आहोत. आणि या ठिकाणी त्या शेजारीच काळे टमाटे आहेत. याचं वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे हा काळानी रंग बदललाय का? नाही, हे सगळे आपल्या देशात जो पहिल्यांदा 450 प्रकारचे टोमॅटो होते. बर, हे जे आहे ते सगळे पारंपरिक वाण आहेत. हां हां, ते आता आपण बारामती KVK मध्ये त्याचं संवर्धनाचं काम चालू आहे. त्याच्यामुळं हे सगळे इथं शेतकऱ्यांना पाहण्यासाठी जनरली आपण हिरवा टमाटो जो कच्चा असतो तो आणि लाल टमाटे आपण नेहमी भाजीत वापरतो. म्हणजे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फरक काय? हे जे आहे ते पारंपरिक वाण आहेत. ह्याच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते. असते. आणि प्लस ह्याचं कसं आहे, आता तुम्ही त्याला बघ, एक टाईम आहे 3-4 महिन्यामध्ये ते पीक पूर्णपणे नामशेष होते. पण ह्याला तुम्ही खालच्या पहिल्या पानापासून ते लास्टच्या पानापर्यंत तुम्ही टोमॅटो बघू शकता. बर, म्हणजे जास्त फळं फळधारणा पण चांगली आहे. आणि प्लस ह्याच्यामध्ये त्याच्यात गुणधर्म पण चांगले आहेत, खाण्यासाठी पण चांगला आहे ते. आणि ह्याला जास्त औषधाची खताची गरज नाही. ओके, ठीक आहे. मित्रांनो, हे जे आहे हे आपले टमाट्याचे 50 प्रकार जे आहेत हे वेगवेगळे पूर्वीपासून आपल्याकडे होते, परंतु काही कारणास्तव हे काही फळं ही आपल्या मार्केटमध्ये नाहीत किंवा नामशेष झालेत असं म्हणता येईल. आणि ते प्रकार या ठिकाणी बघायला मिळणार आहे. हा, आणि ही पिवळे चेरी टमाटे.
हा एक वेगळा प्रकार आहे टमॅटोचाच, ॲपल टमॅटो याला म्हणतात. मित्रांनो हा एक आणखीन एक त्यातला प्रकार आहे जो स्ट्रॉबेरी सारखा दिसणारा हा टमाटो आहे. वाव. आणि हा चेरी मधला काळा टोमॅटो. चेरीमध्ये सुद्धा काळे टमाटे आहे. मित्रांनो हा चेरी टोमॅटो खरंच किती आकर्षक आहे आपण बघूयात आणि याची चव पण बघणार आहोत. वा. आणि आणखीन हा आपला रेग्युलर मोठा टमाटा आहे, तो पण आपण शेतामध्ये कशा पद्धतीने तयार होतो आणि खाता येतो हे बघूयात. ताजे ताजे फळं खाल्ले पाहिजेत, आरोग्याला चांगले असतात. आपल्या शेतामध्ये आता टोमॅटोचे 140 प्रकार आहेत. तर माझं नाव अनिल गवळी, हिवरे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आणि संपर्क नंबर आहे 976 776 74 99. टमाट्याचे वेगवेगळे प्रकार बघायचे असतील तर नक्की या. आणि असेच जर तुम्हाला गावरान वाण याच्यापेक्षा जास्त बघायचे असतील तर 50 प्रकारची केळी आहे, त्याच्यानंतर 100 प्रकारच्या मिरच्या आहेत. हे सगळे तुम्ही शेतात बघू शकता. धन्यवाद. मित्रांनो भीमथडी जत्रा पुणे याच्या यशानंतर आता भीमथडी जत्रा बारामतीमध्ये आपण आलेलो आहोत आणि इथं सुद्धा आयोजन जे आहे हे सुनंदाताईंनी केलेलं आहे. आपण माझ्या मागे हा संपूर्ण सेटअप बघतोय. हा सेटअप आपण पाहिलेला आहे. मात्र काय फरक आहे भीमथडी जत्रा पुणे आणि भीमथडी जत्रा बारामती? ताई काय फरक आहे याच्यामध्ये? खरं तर हा भीमथडी जत्रा हे नाव नाही आहे याचं. हा भीमथडी जत्रा हा मागचा छोटासा त्यातला एक पार्ट आहे. याचं कृषक बरोबर कृषक हे शेतकऱ्यांसाठी असलेलं हे एक प्रदर्शन आहे आणि हे 10वं वर्ष आहे. आणि इस्रायलच्या धर्तीवर आपण हे प्रदर्शन गेली 10 वर्ष झालं बारामतीमध्ये भरवतोय. आणि ही संस्था 55 वर्ष झाली शेतकऱ्यांसाठी काम करते. मग शेतकऱ्याची शेती असेल, पूरक व्यवसाय असेल, त्यानंतर ठिबक असेल, या सगळ्या ह्याच्यावरती 55 वर्ष अप्पासाहेबांनी काम केल्यानंतर त्यानंतर आताची पिढी राजेंद्रदादा काम करतात आहे. त्यामुळे जे जे जगामध्ये आहे आधुनिक टेक्नॉलॉजी शेतीशी रिलेटेड ते सगळं आता आपण इथं आणलेलं आहे आणि ते शेतकऱ्यांसाठी आपण इथं त्याचं प्रदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये यावेळचा सगळ्यात महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे AI, कृत्रिम बुद्धिमत्ता. त्यामुळे त्याच्यावर आम्ही 1 ते 1,500 शेतकऱ्यांना बरोबर घेऊन गेले 8 महिने झालं आम्ही काम करतोय. आणि ऊस या पिकावरती आता आम्ही काम करतोय. त्यामुळे या ऊसाचं मिळणारं यश हे जागतिक दर्जाची बातमी आता होणार आहे. त्यामुळे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आमच्यासोबत आपल्याबरोबर काम करते आहे आणि त्यामुळे या प्रोजेक्टला खूप मोठं महत्त्व देशामध्ये या बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या या कामामुळे झालेलं आहे. त्यामुळे विविध प्रकारची फुलं, विविध प्रकारच्या संकरित काही नवीन व्हरायटी, त्यानंतर सफरचंदाचं इथं झाड आहे, नंतर ब्लूबेरी आहे, त्यानंतर अशी फळं आहेत जी फक्त थंड हवेमध्ये येतात पण ती आम्ही इथं लावलेली आहेत. मला वाटतं एक निळ्या रंगाची केळी तुम्ही बघितली असेल, एक लाल रंगाची केळी आहे. अशा विविध वेगळ्या व्हरायटी. कारण इथून पुढचा काळ हा जागतिक लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढती आहे त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्नदाता हा शेतकरीच राहणार आहे. त्यामुळे इथून पुढचा काळ हा शेतकऱ्यांचा आहे. पण शेतकरी आता थोडा अडचणीत आहे. मग त्याला थोडंसं टेक्नॉलॉजी, कमी खर्च आणि कमी पाण्यामध्ये काय देता येईल त्यासाठी आपण हे त्यांना सांगतो की बाबा तू अशी शेती कर, तुला निश्चितपणे चांगलं उत्पन्न मिळेल आणि तू स्थिर राहशील. त्यामुळं विकू नये, म्हणजे जमिनी विकू नयेत आणि त्या जमिनी टिकल्या पाहिजेत आणि शेतकरी टिकला पाहिजे. यासाठी गेले 55 वर्ष जसं आम्ही काम करतोय तसंच या प्रदर्शनाच्या माध्यमातून गेली 10 वर्ष झालं आम्ही इथे काम करतोय. त्यामुळे जवळपास 70 ते 80 एकरवर हे प्रदर्शन भरलेलं आहे आणि आज जवळपास मला वाटतं 15,000 लोकांनी इथे व्हिजिट केलेले आहेत. जवळपास यवतमाळ, वर्धा, मराठवाडा, विदर्भ या भागातनं शेतकरी ओव्हरनाईट ट्रॅव्हल करून इथं आलेले आहेत. आज सकाळी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, कृषी मंत्री कोकाटे साहेब, आपल्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, आदरणीय पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम आज इथं पार पडलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आजचा दिवस आपला इथं आज पार पडतोय. आणि इथून पुढे 4 दिवस
हे प्रदर्शन इथं चालणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीच फक्त यावं असं नाही, पण ज्याला कुणाला मिलेटमध्ये इंटरेस्ट आहे, AI टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, फुलांमध्ये इंटरेस्ट आहे, ग्रीन हाऊस करायचं आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ग्रीन हाऊस आम्ही लोअर कमीत कमी खर्चाचं ग्रीन हाऊस तुम्हाला परवडण्यासारखं तिथं आम्ही तिथे एक त्याचा डेमो पण लावलेला आहे. त्यामुळे काही मशिनरी इथं आलेल्या आहेत, काही नवीन उपकरणं इथं आलेली आहेत आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं खडगपूरवरून आलेलं आमचे रोबोट आणि ती टेक्नॉलॉजी आज आम्ही शेतीसाठी ड्रोन टेक्नॉलॉजी त्याचं पण एक वेगळं दालन आपण तिथं उभं केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. कारण लेबरचे प्रॉब्लेम शेतीसाठी प्रचंड आहेत आणि त्यामुळे कमी लेबरमध्ये शेती कशी करता येईल यासाठी AI टेक्नॉलॉजी आणि ही ड्रोन टेक्नॉलॉजी याचा वापर आता शेतकऱ्यांनी शेतामध्ये करायला पाहिजे. हा एक मेसेज आम्ही या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. आपल्या इथं साधारणतः म्हणजे पावसावर संपूर्ण शेती अवलंबून आहे आणि बरेच भाग महाराष्ट्रातला असा आहे की जिथं पाणीच नाही आहे. मग अशा शेतकऱ्यांसुद्धा काही प्रोत्साहन देण्यासाठी इथं काय आहे का? नाही, आता मुळात बारामतीचा 40 ते 50% भाग हा जिरायती आहे. तिथे कुठलंच पाणी पोचत नाही, पाऊस कमी पडतो, कॅनल बागायत नाहीये तिथं. त्यामुळे तिथले शेतकऱ्यांसाठी सुद्धा कमी पाण्यातली पिकं, त्याच्यामध्ये फक्त हेच नाही, ऊसच नाही तर एक ज्वारीचा एक नवीन वाण आपण इथं आणलेला आहे की तो कमी पाण्यामध्ये खूप चांगलं उत्पन्न देतोय. अशा काही व्हरायटी आपण आणलेल्या आहेत. तिथं गोदावरीची तूर पण आहे त्या बाजूला. त्यामुळे ती पिकं आहेत की ज्याला पाणी कमी लागतंय पण उत्पन्न खूप मोठं मिळतंय. अशा व्हरायटी कमी पाण्यासाठी पण आपण जिरायत पट्ट्यासाठी इथं ठेवलेल्या आहेत. म्हणजे ज्याला जे झेपेल, ज्याच्याकडे जी अवेलेबिलिटी आहे, म्हणजे ज्याची जमीन पाणी, त्या पद्धतीने त्यांनी ती पिकाची निवड करावी आणि ती पिकं लावावीत. आणि हा जो शेतकरी येतोय तो शेतकरी डायरेक्ट आपल्या या संस्थेशी कनेक्टेड आहे. त्यामुळं त्याच्या मोबाईलवर आपले मेसेज जातात. त्याच्या शेतामध्ये काय प्रॉब्लेम आला तो इथं येऊन आम्हाला मोबाईलवरनं तो मेसेज टाकतो की असा असा प्रॉब्लेम आहे. तर आपण लगेच मेसेजवर त्याला लगेच रिप्लाय करतो की तुम्ही हे फवारणी घ्या किंवा ही काळजी घ्या. आणि आपण थोडंसं आता जरा वाढतं जागतिक आणि देश पातळीवरती वाढतं कॅन्सरचं प्रमाण, त्याला रोखायचं असेल तर आपल्याला विषमुक्त अन्नाकडे जावं लागणार आहे. त्याच्यावर पण आम्ही खूप काम करतोय की अशी कुठली फर्टिलायझर आणि अशा स्प्रेइंग घेता येईल की ज्याच्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होणार नाही. त्याच्यावर पण आपलं काम चाललेलं आहे आणि ते पण आपण शेतकऱ्यांना इंट्रोड्यूस करतो आणि त्यांच्यापर्यंत ते कमीत कमी दरामध्ये त्या सगळ्या फवारणीची औषधं पण आपण त्यांना देतोय. लिक्विड फर्टिलायझर आणि काही फवारणीची औषधं आहेत की त्याच्यामुळे कुठला आजार होत नाही किंवा आपल्याला त्याचं इजा होत नाही आपल्या शरीराला. मित्रांनो, हे जे बारामतीतलं प्रदर्शन आहे, आज 16 तारीख आहे. 16, 17, 18, 19 हे 5 दिवस हे प्रदर्शन आहे. आजचा दिवस उद्घाटन झालेलं आहे आणि आता हे सर्व शेतकऱ्यांसाठी ज्यांना ताईंनी जसं सांगितलं, तुम्ही शेतकरीच पाहिजे असं नाही, ज्यांना पशुपालनामध्ये इंटरेस्ट आहे किंवा कोणाला AI टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी यावं, हे प्रदर्शन बघावं आणि भविष्य जे आहे शेतीचं इस्रायलच्या धर्तीवर हे केलेलं आहे. मला वाटतं आपल्याबरोबर मायक्रोसॉफ्ट आणि ही आणखीन एक कंपनी जी इंटरनॅशनल कंपनी ती जॉईन झालेली आहे. इंटरनॅशनल सपोर्ट आपल्याला आहे आणि आता आपण 5 देशांबरोबर काम करतोय. नेदरलँड आहे, चायना आहे, बँकॉक थायलंड आहे, नंतर लुसी डेव्हिस युनिव्हर्सिटी आहे, त्यानंतर आता हा आपली ही आत्ताची ही युनिव्हर्सिटी पण आता आपल्याला जॉईन झालेली आहे, ऑक्सफर्डची. त्यामुळे आता ही संस्था इंटरनॅशनल लेवलला जाऊन काम करते आणि इंटरनॅशनल लेवलला त्या संस्थेनं आपण केलेलं AIचं काम बघून प्रचंड कौतुक जगभरातल्या 40 ते 48 देशांनी या कामाची दखल घेतलेली आहे आपल्या या संस्थेच्या कामाची. हा एक खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे. पण प्रचंड मेहनत आहे, टीम खूप चांगलं काम करते, प्रामाणिकपणे काम करते आणि आता शेतकरी उत्सुक आहे पुढे जायला AI टेक्नॉलॉजीसाठी. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय दर्जावर आपली ही बारामतीतील संस्था आलेली आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता जास्तीत जास्त लाभ घ्यावा या उद्देशाने गेले 10 वर्षापासून हे प्रदर्शन सुरू आहे. आणखीन 4 दिवस आहेत, नक्की भेट द्या. ताई, धन्यवाद, आपण जी माहिती दिलीत. पुन्हा एकदा. आणि आता आपण भीमथडी जत्रेमध्ये प्रवेश करत आहोत. मित्रांनो, या भीमथडी जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे नारळांच्या बागेमध्ये ही भीमथडी जत्रा संपूर्ण थाटलेली आहे. वेगवेगळे स्टॉल्स या ठिकाणी आहेत, आपण बघतोय.
ही आहे नारळाची बाग आणि या नारळाच्या बागेत व्हेज आणि नॉनव्हेज असे सर्व प्रकार आपण बघू शकणार आहात, घेऊ शकणार आहात, आस्वाद घेऊ शकतो. प्रत्येकाला आपलं भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. कितीही आपण टेक्नॉलॉजी वापरली तरी आपल्या पुराण पद्धतीने जे भविष्य आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी भविष्यवाले सुद्धा आहेत.